आता ज्यांनी संभाषण केलं ते केदारजी, ज्यांनी सभेचं आयोजन केलं ते प्रशांतजी, विठ्ठलजी पवार, आमचे गल्लूजी जोंजाळ, गजाननजी, एवढे सगळे नाव घेत नाही. सर्व सन्माननीय आमचे प्रतिष्ठित सर्व, आपण सर्व, उद्या दिवाळी आहे, उद्यापासून आणि 2 दिवस दिवाळी आहे. उद्या अमावस्याची सुरुवात होतं, रात्र थोडी काळी असतं म्हणून प्रकाशाचा दिवा पेटवत असतोय. आणि मग अशा या सगळ्या दिवाळीच्या दिवशी मला वाटलं कोणी येणार नाही प्रशांतराव, पण एवढ्या दिवाळी सुद्धा तुम्ही आम्ही सगळे इथे उपस्थित झालात आणि आतापर्यंत थांबलात म्हणून आपले सुद्धा आभार मानतो, आपल्याला सुद्धा धन्यवाद देतो. मित्र, सरकारचं चुकतं का आमचं चुकतं याचं संशोधन करा. आमचं चुकलं असेल तर ते दुरुस्त करा आणि सरकार चुकत असेल तर मग मात्र त्यांना चोपल्याशिवाय राहू नका. ह्या भूमिका आपण पहिले स्पष्ट केल्या पाहिजे. आम्ही कुठं चुकतो, कशा पद्धतीनं चुकतो हे जर लक्षात घेतलं नाही तर माझ्यासारखे काय कोणी उभं राहिलं तर त्या काही दुरुस्त्या होणार नाही. मी काही इथं राजकारण किंवा मताचं गणित किंवा मी एक वेगळ्या प्रकारचा आरोप करायला आलो नाही. लक्षात घ्या, ही वेदनेची सभा आहे, दुःखाची सभा आहे. रोज होणाऱ्या आत्महत्या तुम्ही आम्ही सगळे डोळ्यानं पाहतोय. आणि मग अशा अवस्थेमध्ये आमच्या भूमिका काय असल्या पाहिजे, आम्ही कोणासाठी भांडलो पाहिजे, कशासाठी उभं राहिलो पाहिजे, कोणाची उजगेगिरी केली पाहिजे, कोणाचा आगे बढ म्हणून केला पाहिजे, याचं जर तुमचं डोकं नाही चाललं तर मग आमच्या सभेला काही अर्थ नाही. विचारानं लढाई मोठी होतं, लक्षात घ्या. एकदा विचार जर मजबूत झाले तर मग माणसं त्याचे प्रश्न सोडवायला मजबूत होतं. आणि ज्याचा विचारच नाही त्याला निवड नारे मारून काही फायदा होत नाही. पहिले विचार आमच्या डोक्यात मजबूत होणं फार गरजेचं आहे. पूज्य बाबासाहेब आंबेडकर असं, छत्रपती शिवराय असं, महात्मा ज्योतिबा फुले असणार, अण्णाभाऊ साठे असणार, अहिल्यादेवी होळकर असणार, यांनी विचाराची लढाई सुरू केली होती आणि तुम्ही नेमकी तेच थांबवली. तुम्ही विचाराची लढाई थांबवली आणि जातीपाती धर्माची लढाई सुरू केली. जुना इतिहास काय होता ते आम्ही पाहायला पाहिजे, पण आमच्यासोबत अर्थकारण काय होते ते शोधणं जर सोडलं तर इतिहासाला काही अर्थ उरत नाही. आम्ही पहिल्या लक्षात घ्या की आम्ही सगळे राजकारणी लोक जातीपाती धर्मामध्ये गुंतवून ठेवणार, तुम्हाला व्यवस्थित आग लावणार जातीपाती धर्माच्या नावानं. कधी कधी इतिहास सांगून तुमच्यावर वार करण्याचा प्रयत्न होईल. इतिहास वाचल्याशिवाय पर्याय नाही, मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही. पण निवड इतिहासातच राहिले तर तुम्ही नवीन इतिहास निर्माण करू शकणार नाही. माझ्यासोबत काय घडतं हे खास करून आम्ही पाहतो, प्रामुख्यानं पाहिलं पाहिजे. आज सोयाबीनचे भाव 3000. काल यवतमाळले मराठे वर्धेला आम्ही गेलो, जिथं शरद जोशींना पाडलं होतं ज्या मतदारसंघानं, त्या मतदारसंघात लोकांना 500 रुपये क्विंटलनं सोयाबीन विकायला लागत आहे. 500 रुपये क्विंटल. 6 क्विंटलचे फक्त 3000 आले. आणि तरी मी पाहतो काहीच संताप नव्हता लोकांमध्ये. 500 रुपये क्विंटलनं यार सोयाबीन आम्हाला विकायची वेळ असेल आणि त्या भागातला आमदार, पालकमंत्री, अधिकारी जर मस्त झोपत असेल तर तुमच्या अर्थात, तुमच्या हसण्याला अर्थ काय? त्यापेक्षा बांगड्या घालून तुम्ही झोपा पहिले, सरकारले नंतर म्हणू आम्ही. त्याला आम्ही लहान लहान गोष्टीसाठी भांडणं करतोय, पोलीस स्टेशनमध्ये ढीग लागते तक्रारची. आणि 500 रुपयाची सोयाबीन विकायची वेळ आली असताना सुद्धा तिथं एकही मैकेदार बाहेर येत नाही, कोणी बोलायला तयार नाही आहे. आम्ही आंदोलन ठेवलं तर तिथं तुम्ही येणार नाही. आम्ही ज्याच्यासाठी लढतोय तो लढायला तयार आहे का नाही आहे? आणि तो जर लढायला तयार नाही तर मग अर्थ काय आंदोलन करायला? एवढी वाईट अवस्था. साधा मजूर जर आला तर त्याला 10-20 रुपये कमी द्यायचा विचार करतोय आपण, आणि केल्या त्या मजुरीमध्ये किती काम केलं तो विचारतोय आपण. आणि आमचा एवढा 8 महिन्याचा प्रवास, शक्ती, सगळी मेहनत आम्ही करत असताना आमच्या मागं जर 1000-2000 रुपये क्विंटलला मागं जर काटा मारलं जात असत आणि तुम्ही सुद्धा मात्र ते शांतपणे सहन करत असत तर दुरुस्त व्हा.
पहिले दुरुस्त व्हा. एकतर तो अन्याय सहन करा, आम्हाला सांगून द्या बच्चू काही बोंबलू नका, आम्ही सगळी गांडूची अवलाद झालो आहे, आमच्यात तो दम्मक राहिली नाही, आमचं रक्त आटलेलं आहे ना, आम्ही छत्रपतीची अवलाद आहे ना बाबासाहेबांची आहे ना महात्मा फुल्यांची अवलाद आहे. एकदा सांगून तरी द्या. काय होणार आहे गुन्हे दाखल झाले तर? ह्या पठ्ठ्यावर 350 गुन्हे दाखल आहे. 4 केसेस मध्ये 4 वर्षाची सजा दिली. किमान आतापर्यंत 4 कलेक्टर आडवे केले, 3 सचिव मंत्रालयात ठोकले. काय फरक पडलाय? आणि ठरवून पडून काय पडणार आहे? तुमच्यात ते धम्मक गेली कुठं? नाव फक्त छत्रपतीचं वापरायचं आहे. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला छत्रपतीचं नाव घेताना. अरे 7 जण निघाले आणि त्या तोरणागड सर केला. 250 लोक तिकडे आम्ही पाहतोय आदिलशाहचे बसले होते. 100 किलोमीटरवर आदिलशाहची फौज 1 लाखाची बसली होती आणि 7 जण निघताय, 250 कापताय, तोरणा हाती घेताय. त्या 1 लाखाचा विचार करत नाही. त्या महाराष्ट्रातले तुम्ही हे सगळे झोपवा लागल साल्यांना. बाबासाहेबांची लढाई लक्षात घ्या. तलवारीनं सुरू झालेली लढाई लेखनीत परिवर्तित केली आणि अख्ख्या देशाला आम्ही पाहतोय घटना दिली. त्या घटनेनं दिलेला अधिकार सुद्धा तुम्ही जातीत आणि मातीत घालवला सगळा. एक मत एवढी ताकदीचं दिलं का त्या मताला परिवर्तन होऊ शकतं, पण ते मत तुम्ही जातीनं मारले, पैशाच्या ताकदीवर वळवलंय. याची लाज वाटू द्या थोडी. मला तो मुंबईतला माणूस म्हणायचा आहे, मोठा नेता आहे म्हणे, बच्चू या शेतकऱ्यांसाठी लढूच नका, सगळ्यात डेंजर प्राणी. ना तो आंदोलनात येत ना तो मत मारत. प्रशांत टिक्कर पडला असतं, शेतकरी मग मारलं असतं तर. पण बटेंगे तो कटेंगे. एक आहे तो सेफ आहे आणि काँग्रेसचा फतवा. मला दोघे जण दोन्ही एकूण राजकारण झालं. तिकून मुस्लिमांसाठी फतवा काढला आणि इकडे बटेंगे तो कटेंगे म्हणून हिंदू मारलाय. मदत अशा कार्यकर्ता जेव्हा पडतोय तेव्हा आम्ही आम्हाला सुद्धा थोडस समजून घेतलं पाहिजे. शरद जोशीने काही कमी केलं का तुमच्यासाठी? त्या 2.5 लाखाची नोकरी सोडून त्या फॉरेन मधून तुमच्यासाठी 1-1 फिरलाय. मी कुठल्या जातीवर बोलत नाही, मी जातीसाठी बोलायला आलोय नाही. कुठल्याही धर्माचे राहा, कुठल्याही जातीचे राहा, पण शेतकरी म्हणून काही राहता येईल का रे तुम्हाला? शेतकरी म्हणून जगता येईल का? शेतकरी म्हणून लढता येईल का तुम्हाला कधी? का त्याच जातीत हो त्याचा, ह्या त्याचा, याचा निळा त्याचा भगवा, याचा हिरवा याचा पिवळा. पण हे लक्षात का घेत नाही? हे सगळे निळे पिवळे पांढरे काय असं हे आमच्या कापसापासून बनते आणि तो कापूस मला बाप शेतकरी पिकवते रे. तुम्ही झेंड्याचा रंग काय सांगता आम्हाला? तो आमचा बाप पिकवतो ना. आम्ही जर पिकवणं बंद केलं ना तर नंगे बसायला लागेल साले हो तुम्हाला. मग माहित पडन देवाभाऊचं काय उघड आहे. तर ह्या अशी 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 अवस्था आहे. लक्षात घ्या का शरद जोशीनं जीवाचं रान केलं विठ्ठलराव माहित आहे. मी ते कोणत्या जातीच्या याच्यावर जाणार नाही, पण प्रामुख्यानं काम केलं का नाही केलं तेव्हा अजूनही भिंतीवरच्या त्या भिंती अजूनही डोळ्यासमोर येतं. भीक नको हवे घामाचे दाब. हे अर्थशास्त्र समजून घेतलंय. स्वतः शेती केली, रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, राख रांगोळी झाली, पत्नीनं आत्महत्या केली आणि हिंगणघाट मध्ये तुम्हीच पाडले शरद जोशी. वामनराव चटपले पाडलं, राजू शेट्टीले पाडलं, मलाही पाडलं, शेतकऱ्यांनाच पाडलं, कारण जातीत बसलो नाही मी. मग अशा जातीचं काय करायचं? तुमच्यासाठी बोलणारा जर पडत असेल आणि तुम्ही मुक्या तोंडानं पाहत असणार तर मग आमच्या डोक्यात विचार करतोय तुमचे झेंडे घेतल्यापेक्षा जातीचे झेंडे घेऊन उभं राहू ना. एका सोबत 10 आमदार आणू. हा विचार येणार आहे. तुमच्यासाठी लढणारा कार्यकर्ता सापडणार नाही आणि नेताही सापडणार नाही. आणि त्या हिंगणघाट मध्ये तो कोणता तो शिंदे उभा होता. काय काय नाव ते शिवसेनेचा, ते काय 34 वर्षाचंच होतंय. काही लेनमेन नाही, काही नाही. दिलं लोकांना निवडून. शरद जोशी 20,000 पडले राव.
काय दुःख आहे रे, कारण तो जातीचा नव्हता रे तुमच्या, त्याच्या जातीचे लोक कमी होते हा त्याचा दोष होता का? आणि तुमच्यासाठी लढला ते गेलं का कामातून? ही बदलावं लागलं ना, कामाला किंमत आली पाहिजे का नाही? बाबासाहेब आंबेडकरला पाळलं ना आपण, एवढा मोठा विज्ञान माणूस या भारतात पडतं कसा? नाक घासून माफी मागितली पाहिजे, ही अवस्था आहे आमची. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरची तुम्ही जात पाहत असेल तर तुमच्यासारखी मूर्ख अवलाद कुठे हिंदुस्थानात सापडून करे? आम्ही हा पहिले आम्हाला दुरुस्ती करावं लागेल राव. याच्यातला एक मर्द सांगा, एक मर्द का जेव्हा विधानसभेमध्ये निवडणूक आली किंवा लोकसभेची निवडणूक होती, तुम्ही कधी कापसाले भाव मागितला का नेत्याला? तुम्ही सोयाबीनले भाव मागितला का? तुम्ही मागितलं गावातलं मंदिर, समाज मंदिर, रस्ता, झालं तुमचा विषय. नाही तर लग्नात येतो, लग्नात आला म्हणून खुश आहे, 5 मिनिटं थांबला आमदार, तुम्हाला वाटलं आयुष्याचं पारणं फिटलं. एवढ्या लहान लहान गोष्टीवर तुम्ही समाधान होत आहे. कशी लोकशाही जिवंत राहील, कशी राहणार आहे? आम्ही काही राजकारणी तुम्हाला सांगत नाही, आम्ही चुकतोय कुठं ते सांगतोय. आम्ही लढून लढून मार लढतोय. एवढेच लोक राहिले पाहिजे काय? तुटून गच्च जातीचं असतं तर काय आवाज असतो राव जातीचा. पण तुम्ही सगळे जातीवाले, तुम्ही सगळे धर्मवाले, तुम्ही सगळे पार्टीवाले त्या मातीमुळे जगता रे. हे का विसरले तुम्ही? ही मातीच नसते आमची मा इथं, तुमच्या जातीला विचारलं कोण असतं रे? त्या मातीत राबणाऱ्या माणसासाठी जातीवाले उभं राहिले पाहिजे का नाही? शेतकरी असा माणूस आहे, तो सगळ्याच जातीत आहे. ओबीसीत सापडतं, मराठ्यात सापडतं, तुमच्या दलितात सापडतंय, तुमच्या काय म्हणते मुस्लिम मध्ये सापडतं, सगळ्या ह्याच्यात आहे. चारों तरफ है मेरा किसान, जहां नजर डालेंगे वहां किसान आहे. सगळ्यात जास्त संख्या आमची, सगळ्यात जास्त मतदान आमचं, सगळ्यात जास्त मेहनत आमची. आमच्या मेहनतीमध्ये खोट आहे का? प्रचंड मेहनत करावं लागतं, दिवसाला नाही तर रात्री जावं लागतं. वानर डुकर काय असेल ते अनेक जण खाऊन जातोय. सगळेजण हिस्सा काढून काढून त्याला पोखर केल्या जात. आणि बाजार समितीत आला का तिथे लुटत. म्हणजे पेरणीपासून बियाणं घ्यापासून लूट सुरू आहे. बियाणं घेतलं लुटलं, औषध घेतले लुटलं, खत घेतलं लुटलं, पेरलंय लुटलं, आणि जमिनीत केलं तर किडे माकोड्या. तिथून उरलं थोडं मोठं झालं का वानर येऊन बसते, जा हाकलाले साल्याले. अर्ध तर माल्या याच्यातली माझं शेत पेरलं, 4 डाव पेरावं लागलं तूर. त्या डुकरेनं साला एवढ्या मोठ्या मातीमध्ये एवढा तुरीचा दाना दिसतेच कसा? काय अक्कल दिली रे डुकराले? पुरा तासच लंब करून टाकते रा. सरकार ह्या डुकरासारखंच आहे, बेकार आहे एकदम. डुक्कर परवडलं म्हणून साला भोसुटलं ते कमसे कम पेराच्या अगोदर तरी दाणा खात. हे साला हाती आल्यावर हात मारतं राव. म्हणजे डुकरापासून वाज, याच्यापासून वाज, सगळं अंगावर आहे त्याच्या. तिकून आला का निसर्ग वेगळा, पाऊस पडला नाही पडला, नाही पडला तरी मेला. मी तर म्हंटलय का ह्या शेतकऱ्याचा आमदार होणंच भलता मूर्खपणा आहे. शहरातला आमदार, मुंबईतल्या आमदाराला काहीच तकलीफ नाही, हप्ते वसूल कर, जय रामकृष्ण हरी. शहरावाल्याला झोपू देत नाही. बच्चे भाऊ 20 पडले, जाय बाबा तिथे. बच्चे भाऊ भाग दिसून आले, सोंगाव का नाही सोंगाव, म्हटलं मलाच सोंगून टाक. म्हणजे चारोय तरफ त्या शेतातलं धान्य हातात येपासून आणि हातातलं विकेपर्यंत वांदा आहे रे तुमचा. पण संख्या तुमची जास्त, वांदा तुमचा जास्त आहे. थोडं तपासा, रात्रभर विचार करा. तुम्हाला जमत नसेल तर हुशार बायको असेल तर तिले तरी विचारा. तुमच्या अजून आटोक्यात आलाच नसेल गेम तर बायकोले तरी विचारा, तुमच्यापेक्षा ते बरी आहे. आणि ते जमत नसेल तर पहिलाच वागणं तरी लक्षात घ्या का ते मागून गेलं तर लात मारते, समोरून घेतलं तर सिंगावर घेते. तुम्ही कोणालाच काहीच करत नाही. च्या मायाची खटखट. तुमच्यापेक्षा तर बैल बरा आहे रे. तुमचा बैल बरा, त्याला लात तरी मारता येते, तुम्हाला काहीच करता येत नाही. मी बरेच जणांना विचारतोय, पुरा महाराष्ट्रभर फिरलोय. अरे जर आपला कापूस 3000 विकायला लागला तर काय कराल तुम्ही?
सगळे शांत रे, आत्महत्या करून म्हणते लागा गांडू धंदा लावलाय. अबे तू मरापेक्षा एखाद्याला मारून टाक ना. एखादा आमदार जरी कापला ना, आम्हीच सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही. पण हे जातं मरतय, जाऊन बसलं जरी का नाही आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायचे, कपडेच ठेवायचे नाही आणि सहाच्या घराच्या समोरून जाऊन मुताचं. काय फरक आहे, मेल्यापेक्षा परवडत नाही का हे? हा धिंगाणा जर सुरू केला ना तर सांगतोय मुतल्यानं काय व्हायचंय सरकार. तो अक्कल द्याव कोणाले, कराव कोणा, आमच्याला ते आता परवडत नाही. तो आम्ही थोडस बाजूने गेलं म्हणून आम्ही मारण्यापेक्षा काही लढणं पसंत केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे. आणि मग ते जर लढणं सुरू नाही केलं तर आमच्या लढण्यात काही अर्थ नाही. मी एकटा किती काही लढलो, प्रशांतराव एकटा लढले, आमचे केदारजी लढले, तर त्याला सपोर्ट पाहिजे रे. काय होतं, या हक्काची लढाई नेहमी मागं पडली, पण जातीच्या लढाया मोठ्या झाल्या. आरक्षणाची लढाई किती मोठी होत चालली, किती मोठी होत आहे. मी सगळा हिशोब काढला, येणाऱ्या 20 ते 30 वर्षात 4 लाख जागा निघणार आहे, सरकारी जागा 4 लाख. आमची आताची लोकसंख्या 18 कोटी आहे. आता 18 कोटीमध्ये 4 लाख, त्याच्यातले 7 कोटी परिवार, 1500 कुटुंबामागे एक जण नोकरीवर लागणार आहे येत्या 30 वर्षात. बरं, आरक्षण असलं पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही आहे, पण आरक्षणामधलं एकंदरीत सूत्र जर पाहिलं, माझं म्हणणं शिक्षण सगळ्याला फ्री करून टाका, मग राहिला नोकरीचा भानगड. तर हे जे आहे आपण 1500 मागे एक जण नोकरीवर लागत असं आणि त्याच्यासाठी एवढी मोठी संख्या जमा होत असं, तर माझ्या जर कापसाले 15,000 रुपये भाव भेटला, सोयाबीन 10,000वर गेली, तूर 12,000वर विकली, तर आम्हीच तर नोकरीवर ठेवतो लोक. आमच्यात तेवढी ताकद आहे ना. आम्ही मेलो भावात आणि भांडतोय आरक्षणासाठी. या सगळ्या प्रश्नाचे उत्तर काय आहे? भाव. आरक्षणामध्ये एका गावातले 15 जण सुखी होऊ शकतं, मान्य आहे, ते पाहिजेच. पण जर भाव भेटला तर अख्खं गाव सुखी होते का नाही होत? अरे होणार का नाही होणार? पण अक्कल कोणा द्यावं तुम्हाला? जातीच्या राजकारणात राजकारण फार व्यवस्थित होते. पटेंगे तो कटेंगे म्हटल्यावर माल्या तालुक्यातला एक पोट्ट ज्याला म्या मुंबईला जाऊन 10 लाखाचा खर्च केला, मी स्वतः रक्तदान केलं, 4 बॉटल दिल्या आणि त्याच्या टेटसवर होतं पटेंगे तो कटेंगे. आणि त्या कार्यकर्त्यानं म्हटलं, अरे बच्चू भाऊ तुझा जीव वाचवला रे. म्हणजे आता बच्चू भाऊ महत्वाचा नाही, हिंदू महत्वाचा आहे, धर्म डुबला नाही पाहिजे. विष आहे, विष आहे, आणि ह्या विषयानंच तुमचा अंत केलेला आहे सांगतोय. कारण हे सोपं राजकारण आहे. जाती धर्माचं राजकारण फार सोपं आहे. अहिल्यादेवी होळकर एवढ्या मोठ्या धर्मसुधारक होत्या, प्रचंड काम तुमच्या आमच्यासाठी केलं, सगळ्या रूढी परंपरा चीरफार केल्या, आणि त्याला धर्माचं नाव घेऊन अहिल्याबाईला जेव्हा वापर होतो तेव्हा दुःख वाटतं रे. जेव्हा मल्हारराव होळकर गावात गेले, लग्न जुळलं, विहीर खोदले, आपलं काय मंदिरासाठी बांधकाम केलं, मंदिराचं बांधकाम करता करता तिथं पाणी लागलं. पाणी लागल्याबरोबर 9 वर्षाची अहिल्यादेवी काय म्हणतंय, मल्हारराव आता मंदिर बांधू नका, आमच्या गावातले लोक 4 किलोमीटरहून पाणी आणतं, आमच्या बाया, इथं मंदिराची गरज नाही, पाण्याची गरज आहे, विहीर बांधा मल्हारराव. हा विचार आहे, आम्ही त्या जातीवर नेऊन टाकतो. बाबासाहेबांचा विचार पहिले भारतीय नंतरही भारतीय. वाचा ते थोडं. जातीत गुणवून टाकणार का तुम्ही बाबासाहेबांना? छत्रपती शिवरायानं जे तलवार आम्ही पाहतो, जे वतनदारी बंद केली, ती वतनदारीच्या विरोधात पहिलं आंदोलन झालं, पहिला संघर्ष तोच झाला. पाटील, देशमुख, कुलकर्णी, देशपांडे, सगळ्या जातीत, ज्या गावाची जात मोठी असेल त्या जातीतला वतनदार राहायचा. 20 गावाले लुटायचा, 20 गावा मिळून एक वतनदार राहायचा. 4 क्विंटल आम्ही पाहतोय कापूस विकला तर 2 क्विंटल त्याला घेऊन जायचं, नाही दिला तर पुरीबाळीला उचलून घेऊन जायचे. हे वतनदार होते, आमचेच होते ना, दुसरे कोण होते रे? त्या वतनदारीतून गुलामशाही चालायची, आदिलशाही चालायची, निजामशाही चालायची. पण ही वतनदारी बंद केली म्हणूनच तर संभाजी राजा सासऱ्याकडून मारला गेला रे. नाव औरंगजेबाचं जरी असलं
तर सासरा किती कारणीभूत आहे शोधन काय का कारणीभूत आहे. राजा कसा असला पाहिजे, राजा असा असला पाहिजे मरण पत्करायला तयार झाला पण वतन मात्र सासऱ्याने दिलं नाही, हे मोठेपणा लक्षात घ्या. मग या सगळ्या थोराच्या मागे तुम्ही जात लावत असाल तर तुमच्या सारखे नालायक कोणी नाही. तुम्ही पोस्टर लावले का माणसं वेगळे होते या देशामध्ये. बाबासाहेबांचे लावले तर वेगळे, शिवाजी महाराजांचे लावले वेगळे, महात्मा फुलेंचे लागले. पोस्टर लावून गर्दी जमा होत रे. काय होणार आहे. एवढे मोठे माणसं जातीच्या एवढीशा पिंजऱ्यात अटकून ठेवले तुम्ही. आणि हे त्याचं कारण सुरू झालं आमच्या मराचं कारण तुम्ही आहे, सरकार नाही आहे. सरकार तर एका दिवसात तुम्ही सांगतोय एका दिवसात सरकार ना तालावर आलं ना. अहो आमची संख्या 7 कोटीच्या वर आहे शेतकऱ्याची, शेतमजुराची, गावखेड्यात राहणाऱ्याची. 4 ते 5 कोटीवर आम्ही अर्धे काय 1 कोटी जरी जमा झाले ना भाऊ, संडा झाले जागाने सापडणं ते पॅन्ट भरण साल. पण त्याला माहित आहे का बच्चू कडून किती काही बोंबला, हे जातीत अटकल्याशिवाय नाही. आता जातीची स्पर्धा एवढी झाली का आता त्याला इतकं हिरवं दिसून आलं का आपलं राजकारणच जमते. तुम्ही मराठा आहात, या सगळ्या व्यवस्थेच्या बाहेर निघाला. तुम्ही राहण्या जाती धर्मात काय सांगतो, पण शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे आणि ते जगणं सुरू केलं तर हे विषय खतम होऊन जातो. 6,000 रुपये क्विंटलनं कापूस विकायला लागतं राव. 11,000 रुपये क्विंटलची शिफारस झाली. 11,000 रुपये राज्य सरकारनं शिफारस केली, मी नाही केली शिफारस. राज्य सरकारनं शिफारस केली 11,000 रुपये पर क्विंटल भाव भेटला म्हणजे 15% नफा भेटला. किती टक्के? 15%. आता 15% नफा भेटण्यासाठी 11,000 रुपये भाव भेटले पाहिजे. मोदी साहेबांना जाहीर किती केले? 8,110 रुपये. 8,110. आता 8,110 हाय भाव चुकीचा आहे, कारण 11,000 नाही भेटले तर 8,000 जर दिले तर 20% घाट्यानं आपल्याला कापूस विकावं लागतं. 20% घाट्याचे भाव हमी भाव जाहीर झाले आमचे, केंद्रानं जाहीर केले. जे मोदीचे यवतमाळला येऊन गेले ते मोदीजी म्हणे कापडाचं सूत, सुताचं कापड, कापडाचं गारमेंट आम्ही विदेशात पाठवू आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याला सुखी करू. मला बरं वाटलं का बाई की हा चांगला माणूस पैदा झाला. आणि 20-15 वर्षानंतर काय, आता अमेरिकेतला कापूस भारतात आणला. एका इकडे स्वदेशीचा नारा द्यायचा आणि अमेरिकेतला कापूस 25 लाख गाठी तुमच्या अंगावर बसवलाय. कापूस उत्पादक शेतकरी डिसेंबर पर्यंत मुदत वाढवली. 100 लाख गाठी येणार अमेरिकेतल्या. 100 लाख. कधी न्यूज आहे का रे भाऊ? कधी बोलताना कोणी दिसतंय का? काही नाही. हे टीव्ही वाले यायचे तर अर्धे मालक सांगतोय बीजेपीचे रोज धुत यायचे. काय दाखवायचं यांना, काय नाही दाखवायचं, पहिलेच गेम लागलेला आहे. किती दाखवायचं. रामदास कदम असे बोलले, परबना असा बोलला, आता अधिक दुसरा पराडकर नाही तर जयंत पाटील. अरे साहायचे हे दोघ जण मरू दे ना, आम्हाला काय करायचं आहे. आमचं काही दाखवशील का तिथं किती घाट्यानं मेला म्हणून आम्ही. त्या दोघांच्या भांडणामध्ये आमचं काय भलं होणार आहे. भाजपाले भांडू दे का राष्ट्रवादी का सेनेवाले, ते काही आमच्यासाठी महत्वाचं आहे का रे. आज सगळ्या ऐकून आम्ही पाहतोय फसतोय. आपल्या कांद्याचं काय काय सगळ्याच सांगतो मी. ठेकाच घेतला का नाही बसा. ते असंच आहे. ते आमदारांनी विचारणार, आपल्याला जो लढते तेच विचारणार. घे ना 6 लाख टोले. आमचा असाच वांदा आहे सगळा. कांद्या वाजायचं बोला तर म्हणते केळीवाल्याचं काय झालं. अबे सगळ्याचेच वांदे आहे ना बे, एकाचं काय सांगा. केळी 500 रुपये क्विंटलानं विकावं लागतंय. 500 रुपये क्विंटल. आणि तुमच्याकडे काय 300 रुपये क्विंटल. जळगावले 500 रुपये क्विंटल आणि टेंभुर्णीला 2,500 रुपये क्विंटल खपते. टेंभुर्णी सोलापूरमध्ये. तुम्ही गणित पहा. पूजेशिवाय म्हणजे बामणाचा हात लागल्याशिवाय जसा देव पावत नाही, तसा व्यापाराचा हात लागल्याशिवाय ते महाग होत नाही. तुमच्या हातात आहे तेपर्यंत ते भाव कमी आहे. आणि व्यापाऱ्यानं तोच कापूस ट्रक मध्ये टाकला का भाव वाढले. तुमच्याजवळ आला का भाव खतम. व्यापाराकडे गेला का भाव वाढले. एवढं साधं गणित आहे.
हे सगळं भेटू शकतं. पैसा नाही का गव्हर्नमेंट जवळ? 7.5 लाख कोटीचं बजेट आहे या वर्षीचं. 7.5 लाख करोड. तेलंगणाचं बजेट आहे 3.5 लाख कोटीचं. आणि तेलंगणानं शेतकऱ्यासाठी पैसे ठेवले 45,000 कोटी. तिथल्या धान, आम्ही तिथल्या धान उत्पादक, तिथला सोयाबीन उत्पादक, तिथला कापूस उत्पादक आले एकरा मागं 5,000 देतं. गारपीट येऊ नाही येऊ काही नो, समांतर भावांतर योजना 5,000 रुपये देतं. आणि आपलं सरकार काय देऊन राहिलंय? म्हणजे दिवाळी चांगली करू, दिवाळी अंधारात नाही गेली पाहिजे. अबे साल्या, आमचं आयुष्य अंधारात चाललं, तू काय दिवाळी चांगली करणार आहे? आणि 5,000 दिवाळी चांगली होणार आहे का रे? तुम्ही साले 2-2 लाखाचे फटाके फोडणार, आम्हाला 5,000 समाधान करणार. एवढे एवढे आहे का आम्ही? लाथा मारा. तुमच्या एका गावचं नुकसान, एका एकरा माग कापसाले 5,000 तुम्हाला कमी भेटलं. 5,000 एका क्विंटला माग भेटले कमी, एका क्विंटला माग. आणि 1,500 बहिणीला दिले. म्हणजे तुमच्यातून लुटले. अर्ध्या बहिणीला पाठवले, अर्ध्या एका साल्यानं खिशात ठेवले. आता 5,000 रुपये पर क्विंटल नुकसान झालं. एकरी जर 8 क्विंटल पकडला तर 40,000चं नुकसान एका एकरवाल्या शेतकऱ्याचं आहे. पुऱ्या गावात जर 2,000 एकर जमीन असेल तर 4 तुम्ही 80 कोटीचं नुकसान आहे. आणि तो कुठे जर इथं काय म्हणते एखाद्या 50 लाख रुपये टाकले आणि भूमिपूजनले आला ना तर तुम्ही डमरू वाजून तयार आहे स्वागत. हे सगळं गणित असंच आहे. तुमच्या गावाला 80 कोटीनं फक्त कापसामध्ये लुटलं आणि 50 लाखासाठी जर भूमिपूजन करायला तुम्ही डमरू वाजत असाल तर डमरू वाजू नका, लात मारा साल्याले, मग विचार करा. हे बोलायला तयार. गावात जे आहे ना, हे पार्टीचे गुलाम बसले असणार, झेंडा घेऊन बसले आहे. याले बाप मेला तरी बेहत्तर, पण नेता जिवंत राहायला पाहिजे. कारण त्याला जिल्हा परिषदेचे तिकीट पाहिजे, त्याला पंचायत समिती तिकीट पाहिजे. आणि त्याच्या डोक्यात तेच आहे, मी निवडून आलो म्हणजे गाव सुधारलं. कोणत्याही जातीचं निवडून आला आतापर्यंत, फरक काय पडला रे आमच्यावर? काही पडला कोणावर फरक? तुम्हाला वाटतं जातीचा आला म्हणजे जमलं बे बाप? जातीनं गणित बदलत नाही. जेपर्यंत मातीची किंमत होत नाही तेपर्यंत जाती सुधरत नाही. हे काळ्या दगडावरची पांढरी रेषा. तू मध्ये काय परीक्षेत मार्क द्यायला उभा आहे का? ह्या सगळ्या व्यवस्थेवर वाढ करावं लागल, लढावं लागणार आहे, तोडावं लागणार आहे. आणि जे पार्टीचे निष्ठावान आहे ना, मी तर सांगतो बच्चूकडवर निष्ठा ठेवू नका. कुठल्याही नेत्यावर निष्ठा ठेवायची गरज नाही. निष्ठा ठेवायची असेल तर माझ्या मायबापावर आणि माझ्या जमिनीवर निष्ठा ठेवा. या हरामखोरावर निष्ठा ठेवणं बंद करा. पण तुम्ही तर इतके आहे का, तुम्हाला तर मरताना तुम्ही मेले समजून घ्या पार्टीतल्या लोक, मी त्याचा निष्ठावान आहे. हे मेलं का नाही, त्याच्या ढुंगणाले त्याचा झेंडा लावून द्यायचा, पुऱ्या गावभर फिरवायचा का मेलं रे एक निष्ठावान. या निष्ठावाल्यानं आमचा वांदा केला सगळा. गावात जर आपण बोललो, एखाद्या आमदाराला बोललो तर त्याच्या पार्टीतले लोक तयार आहे तुम्हाला घेरासाठी. गणित इथं चुकलं. एवढं मरण असताना सुद्धा पैसे नाही अशातला विषय नाही आहे. रिलायन्स वाल्याचे आत्ता 48,000 कोटी माफ केले, छोट्या अंबानीच्या पैसे. अहो ते आता 2 प्राध्यापक माझ्याकडे रिटायर झाल्यानंतर आले. 1.25 लाख रुपये महिना आहे. एका प्राध्यापकाला पेन्शन 1.25 लाख रुपये आहे. द्या आधी 2.5 लाख द्या, मला काही म्हणायचं नाही. 1.25 लाख, त्याचे 2 पोट्टे नोकरीवर आहेत, ते 2.5 लाख घेते. म्हणजे ते 5 लाख ते, हे 1.25 लाख 2.5 लाख 7.5 लाख. दोनही सुना आणाले. नोकरीवर असेल तर बाय काय नोकरीवरच भेटते. ते काय भांडे घासाले ते काय घरी? भांडे घासाले तुम्ही जा शहरात. गावातली गरिबी वाढली का कलेक्टरच्या घरी भांडे घासाले आमची बाई भेटली म्हणून समजा. गरिबी कायम राहिली पाहिजे गावात, त्याशिवाय शहर श्रीमंत होत नाही. शहर श्रीमंत व्हायसाठी तिथल्या फॅक्टरीवर कमी भावाचा मजूर भेटला पाहिजे, म्हणून तो कंपनीवाला सुखी झाला पाहिजे, म्हणून हे गरीब ठेवण्याचं राजकारण आहे, षडयंत्र आहे. ते समजून तुम्हाला मला माहित नाही, पण व्यवस्था तशीच आहे. मग एका इकडे एवढा पैसा देता तुम्ही, 1.25 लाख म्हणजे रिटायर झाल्यावर, आणि आम्हाला वर्षाचे 1 लाख रुपये भेटत नाही नफा. हे बोलणार कोण? हे अर्थशास्त्र समजून कोण घेणार? आम्ही इतिहासात रमतो.
यानं काय केलं, यानं काय म्हटलं, हे बदलावं लागेल. आमदाराचा पगार 2010 मध्ये 70,000 रुपये होता. आता आमदाराचा पगार 3.5 लाख रुपये आहे. अरे सगळ्यात गरीब ते. हे निवडून तुम्ही दिला आणि पगार त्याचा वाढला. बजाव टाली झाले. वाजवा वाजवा. काही वाटते तुम्हाला? काय छावरी टाळी वाजवा. कठीण आहे तुमचं सगळं. तुमचा भाव वाढला नाही तरी आमदाराचा पगार वाढला म्हणून टाळी वाजवा ना, काही हरकत नाही. ही मानसिकता बदलावं लागेल, लढावं लागेल. 28 तारखेला आपण नागपूरला जाणार आहोत. अधिक काही सांगायची गरज नाहीये. लूट चौफेर होत आहे आणि म्हणून आम्ही सांगतोय का 28ला तुम्ही येणार आहे का नागपूरच्या आंदोलनात? 15 जणांना हात वरते केला. हा म्हणते गाड्या सांगा, काय म्हणते मा काय पोट्ट्याचं लग्न व्हायचं आहे का गाडी सांगून देते. महावीर हाच वादा आहे आपला. सवय लागली ना रे. सवय काय लागली, गाड्याशिवाय जमत नाही. अरे मस्त शिदोऱ्या गिदोऱ्या 4-5 दिवसाचे बांधून ठेवा. त्या पंजाबच्या शेतकऱ्यानं 13.5 महिने आंदोलन सुरू ठेवलं. 13.5 महिने. कमाल काय, हाईट काय माहित आहे? कायदा पास झाला होता, राष्ट्रपतीची सही झाली होती. कायदा पास झाल्यानंतर मोदी साहेब असं म्हणायचे का कायद्यातला एक शब्द कमी होणार नाही. वो पंजाब का किसान था, भगत सिंह के राह पर लड़ा और उसने ये करके दिखाया जो मोदी बोल रहा था एक शब्द भी खत्म नहीं होगा. वो पंजाब वालों ने पूरा कायदा वापस लेने को लगाया. ये ताकद आहे शेतकऱ्याची. 1.5 वर्ष 700 लोक जाग्यावर मेले रे. ऊन वारा पाऊस 1.5 वर्ष सगळं जागावर घेतलं. सगळं दिवाळी सगळी तिथंच केली. आम्ही लगेच तुम्हाला बायकोची आठवण येते. काय करा, वापस चालला गडी गडी. आमचा हा सगळा वादा आहे. तुमच्यासाठी आंदोलन करावं म्हणजे मला आम्ही त्याच्या कुठे केलंय, हा आपल्या इथे नागपूरला ते गोशी खुर्दवाल्याचं आंदोलन केलं. 3,000 लोक आम्ही आलो आणि आम्ही घेतलं ते आमदार निवास ताब्यात. आम्ही आमदार निवासच्या वरच्या मजल्यावर बसलो. 3,000 होते म्हटलं आता जमते आपलं गणित. सकाळी उठून पाहिलं तर 300च राहिले. मी म्हटलं मेला आता काय करायचं. म्हणजे तुमचा मस्त हसता तर तुम्ही असे का तुम्हाला त्याचं काही बेकार वाटतच नाही. मायाची आता ते 300 राहिल्यावर काय करणार आहे? मागणी घेऊ का काय करावं? लढाले 360 दिवस आहे. 250 दिवस काम करतो शेतात. आपण फार मेहनत घेतो. पण त्या शेताच्या मेहनतीला जर दाम लागत असेल तर 15 दिवस रस्त्यावर यावं लागेल तरी जमते का? 15 दिवस. जेवढी मेहनत शेतात करताना त्याची 1% आंदोलनात मेहनत करा. आणि आम्ही तुम्हाला राजकारण मतं मागायला नाही येणार. तो काही डोक्यात घेऊ नका का बच्चूकडून मतासाठी करतोय. बिलकुल नाही. असतं तर एखाद्या पार्टीत जाऊन जमून टाकलं असतं. गुवाहाटी एवढं नाव बदनाम केलं का जसा काही सहायचा हिंदुस्थानातला पहिलाच माणूस तिकडे गेला. पण हे तुम्हाला माहित नाही. त्या एका जाण्यामुळं माझ्या दिव्यांगाचं जगातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय निर्माण. आज 2,500 रुपये महिना आहे. पैशाची लढाई धर्मभेद और जाती भेद की नहीं है, ये अर्थभेद की लढाई है. पैशासाठी लढावं लागणार आहे. पैसा आहे तो सब कुछ आहे. सगळं येतं आता पैशात. काही कमी नाही पडत. मग आमचाही बंगला होईल, आमचीही गाडी होईल. पण ते पैशाची लढाई लढावं लागेल. आम्ही पैशाची लढाई जिंकलो आहे दिव्यांगांची. 7 दिवस उपोषणाला बसलोय. आणि 7 दिवसानंतर जेव्हा 600 रुपये महिना होता त्या दिव्यांगाचा तेव्हापासून लढतोय. 1000 केला, 1500 केला, 200 गुन्हे दाखल आहे फक्त दिव्यांगासाठी. मला आमदार म्हणायचे की तू काय यांच्यासाठी लढतोय? एक ग्रामपंचायत सदस्य निवडून याची ताकद नाही राजकीयांची आणि कशाने लढायचंय? म्हटलं सगळं काम राजकारणासाठी नाही केलं पाहिजे. काही कामं आशीर्वादासाठी करता आले पाहिजे. ते काम आम्ही आशीर्वादासाठी करतो. म्हणून ही तुम्ही समजून घ्या. ह्या पैशाच्या लढाईत जातपात धर्म पंत पार्टी मदत आणू नका. शेतकरी म्हणून लढा एवढीच विनंती करतोय. 28ला तुम्हाला यायचं आहे. प्रशांतराव आहे, आमचे केदारजी आहे. घोषणा वेळेस पण ते आले. बरं वाटलं आज का एक निर्धारी
आम्ही सांगतोय एका शेतकऱ्याबद्दल जेव्हा असे सगळे बोलायला लागल, कोणी भगवा घेऊन येईन, कोणी निळा घेऊन येईन, कोणी पिवळा घेऊन येईन, कोणी हिरवा घेऊन येईन, आणि तो सगळा आमचा शेतकऱ्यासाठी लढल, तेव्हा सुखाचे दिवस आमच्या सगळ्यांच्या आल्याशिवाय राहणार नाही. हे सुखाचे दिवस आले पाहिजे. ज्या मायनं आम्हाला 9 महिने पोटात ठेवल्या, तिच्या चेहऱ्यावरची चिंता अजूनही कमी झाली नाही. ते अजूनही दुःखात आहे. कसं काय राहते तिच्या घरात आणि कशा पद्धतीनं वाक्य होते वेगळं सांगायची गरज नाही आहे. दिवाळी आली बाबा कपडे घेऊन दे जा, पण सुकारा झाला नाही, दिवाळी गेल्यावरही कपडे येत नाही. ही अशी सगळी अवस्था आहे. जो कापूस पिकवते त्याच्याच घरी कपडे मात्र महाग नसतात, आणि जो कापूस पिकत नाही ज्याला लुटत त्याचे कपडे मात्र कोटात घेऊन फिरते गडी. आणि म्हणून ही जी अवस्था आहे ही बदलू शकते. हे आत्मविश्वास आहे, मला पूर्ण विश्वास आहे का माझा शेतकरी जेव्हा चिकाटीनं एकत्र उभा राहील तेव्हा पहा, आता पंजाबच्या शेतकऱ्याचं 90% माल खरेदी होतो हमी भावात, 90%. अजून सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू केले नाही. कदाचित ते सुरू झाले असते तर आमचे भाव सोयाबीनचे वाढले असते. सुरू करायला तयार नाही आहे आणि कोणी बोलायला तयार नाही. कापसाचं शिष्याचं तेच प्रॉब्लेम आहे. शिष्यावाले आम्ही पाहतोय अजून सुरू झाले नाही. आणि अजूनही आम्ही सांगतोय काय या 2-3 दिवसात दिवाळीचे 2-3 सुट्ट्या झाल्यानंतर जास्तीत जास्त आमच्या आंदोलनाच्या अगोदर ते केंद्र जर सुरू झाले नाही तर सरळ सरळ पालकमंत्र्याच्या घरावर घेरा टाकला पाहिजे, एकत्र झालो पाहिजे. ते जर जमलं तर हे जमतंय. आपली तयारी आहे काय सगळ्यांची? लढाव का आम्ही का राहू द्या जातीचं घ्यावं अंगावर? अरे लढायचं का नाही लढायचं? जोराने नारा द्या, जय जवान. अर्ध्याच लोकांना हात वरते केला. त्याच्यातही बीजेपीचे काही आहेच ना. त्याला वाटते आपल्या पार्टीच्या विरोधात बोलला सहायचा कायले हात वरते करा. अभिता बापासाठी बोलला एवढ्यासाठी तर कर हात वरते. जय जवान. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.